आता आपण बघूयात पुणे परिसरातल्या काही बातम्या। पुणे जिल्ह्यात घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पिंपरी चिंचवड अर्थात उद्योग नगरीत मंगळवारी संध्याकाळपासून शहराच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे आळंदी देहू फाट्यावर वाहतूक मंदावली आहे। 28 जूनला होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी महिला उमेदवारांना बुरखा, दुपट्टा किंवा ओढणी परिधान करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे। मात्र परीक्षा सुरू असताना वर्गखोलीत उमेदवाराचा चेहरा स्पष्ट दिसणं बंधनकारक असेल, असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं स्पष्ट केलं। पुण्यात गुजरातहून विक्रीसाठी आणलेला प्रतिबंधित गुटखा जप्त केलाय। नरे पोलिसांनी कारवाई करत हा 22,91,000चा गुटखा जप्त केला। या कारवाईत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। आता बातम्या संभाजीनगरमधून। देशात मागील काही दिवसात हॉटेलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे। याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं शहराच्या सुरक्षेचा मुद्दा गांभीर्याने घेतला। शहरातील नागरिक आणि ग्राहकांच्या जीवित सुरक्षेसाठी मनपा प्रशासनानं शहरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचं फायर ऑडिट करण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेतलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरासह पैठण, वैजापूर, सिल्लोड या तालुक्यातील विविध भागात रिमझिम सरी बरसल्या आहेत। त्यामुळे पेरणीच्या कामालाही वेग येणार आहे। दरम्यान हवामान विभागाकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 3 दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदच्या शाळांमधील भौतिक सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 15 ते 30 मेच्या दरम्यान शाळा तपासणीची मोहीम हाती घेतली होती। त्यामध्ये शाळांच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शाळांची वर्गवारी करण्यात आली। तब्बल 391 शाळांचा समावेश पडझड वर्गवारीत करण्यात आला।